तुमचा बूथ लेवल एजंट बूथवर जेव्हा मतदानाच्या प्रक्रियेमध्ये असतो, कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. मतदानाची जी मशीन सील होतं तेव्हा तुमचा एजंट असतो, ऑब्जेक्शन नाही. काउंटिंगच्या वेळी तुमचा एजंट असतो, ऑब्जेक्शन नाही. मग तुम्ही निवडणूक झाल्याच्या 1 वर्षानंतर तुम्ही निवडणूक आयोगाला भेटायला जाता. मराठा समाजाला ओबीसीच्या ताटातलं काही मिळणार नाही आणि मराठा समाजाचं कोणी काढणार नाही. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती पुन्हा 51% मतं घेऊन पुन्हा महाराष्ट्र जिंकून येईल. हा जो महाविकास आघाडीचा घोटाळा आहे ना, हा घोटाळा काही राज्यसभेला पसंत येणार नाही. निवडणूक हरल्यावेळी सांगतील, बघा आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो होतो, पुण्याने वोटचोरी केली. पराभवाच्या मानसिकतेमध्ये आलेली महाविकास आघाडी पराभवानंतरची तयारी आत्तापासून सुरू करत आहे. उद्धव ठाकरेचे खासदार निवडून आल्यावर पाकिस्तानची ध्वज फडकण्यात आली. मागच्या वेळी आपण बोलबिडूवरती त्यांची मुलाखत घेतली होती, तेव्हा ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते आणि त्यांनी मला विधानसभेचे लोकसभेचे सुद्धा आकडे सांगितले होते आणि ते आकडे आता सत्यात उतरलेले आहेत. आणि आज माझ्यासोबत पुन्हा एकदा इलेक्शन नंतर सत्ता आल्यानंतर भाजपकडून महसूल मंत्री असणारे चंद्रशेखर बावनकुळेजी आहेत. तुमचं पहिल्यांदा स्वागत आहे खूप. जसं मी म्हणाले की आपण मागे जेव्हा बोललो होतो तेव्हा मी तुम्हाला विचारलेलं की विधानसभेसाठी तुमचा किती आकडा असेल, तेव्हा तुम्ही मला सांगितलेलं आम्ही 122 क्रॉस करणार आहोत आणि इतिहासातली सर्वोच्च आकडेवारी भाजपला मिळाली. खरं तर खूप मोठा विजय होता. पण आजही जेव्हा मी काही ठिकाणी फिरते तेव्हा लोक आजही असं म्हणतात की हे अविश्वसनीय आहे, म्हणजे आजही आम्हाला विश्वास बसत नाही. असं वाटतं की भाजपनं कुठंतरी झोल केलेलं आहे आणि भाजप अशा प्रकारे जिंकलेली आहे. खरं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो एक खोटा पद्धतीने आमच्याविरुद्ध विमर्श तयार केला, माननीय प्रधानमंत्री मोदीजी सरकारमध्ये आले केंद्रात तर संविधान बदलणार आहेत, आरक्षण बदलणार आहे, आदिवासीवर अन्याय होईल, मागासवर्गीय अन्याय करतील आणि समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने माननीय प्रधानमंत्री मोदीजींना षडयंत्रपूर्वक बदनाम करण्याचं काम अनेक संस्थांनी हाती घेतलं होतं. त्यामध्ये आमचं नुकसान झालं. आम्ही खोटा विमर्श हा पुसून काढण्यास कमी पडलो. पण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला असं वाटलं की आपली जे खोटारडेपणा महाविकास आघाडीने केला, आपली फसवणूक झाली आहे. कारण मोदीजी प्रधानमंत्री झाल्यावर किंवा शपथविधीच्या पूर्वी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं दिलेलं संविधानाला नतमस्तक होऊन पुढचा काळ हा संविधानाने जगातला विकसित भारत करण्याकरता मी काम करणार आहे असे मोदीजी म्हणाले. आणि यावरनं मग महाराष्ट्रामध्ये 5-10% समाज असा होता ज्यांना वाटलं की एकतर आपण मतदानाला गेलो नाही, ही चूक झाली, किंवा मताला गेलो पण आपण विरुद्ध मतदान केलं, हे चुकलं. जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला की मोदीजी हे कधीच आदिवासीवर अन्याय करणार नाही, कधीच मागासवर्गीय अन्याय करणार नाही आणि विकसित भारताचा संकल्प जो मोदीजींनी केला तो पूर्ण करणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचं सरकार जे एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री होते, माननीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते त्या काळामध्ये, त्यावेळी सरकारने ज्या महत्त्वाच्या भूमिका घेतल्या, जवळपास 2.5 कोटी लाडक्या बहिणींना अनुदान देण्याची योजना असो, की 45 लाख शेतकऱ्यांना मोफत शेतात वीज द्यायची हा निर्णय असो, असे 15-16 निर्णय महाराष्ट्र सरकारने जे केले, ज्यातनं महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जी एक कॉन्फिडन्स होता तो वाढला. आणि भारतीय जनता पक्षाच्या संघटनेने, आमच्या केंद्रीय नेतृत्वाने, मोदीजींनी, अमित शहाजींनी, नड्डाजींनी, महाराष्ट्रात नितीन गडकरीजी आहेत त्यांनी, माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात भाजपाने, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेने आणि अजितदादाच्या नेतृत्वात राष्ट्रवादी जे महायुती म्हणून इमानदारीने पाठीशी राहिलं पाहिजे एकमेकाच्या, किंवा महायुती
बळकटीने निवडणुकीसमोर गेली पाहिजे, ही महायुतीची बळकटी. आणि मग त्यातून 51.78% मिळालेलं मतं. मला आठवतं की लोकसभेला महाविकास आघाडीला 2,50,00,000 मतं होते, हो. भाजपाला 2,48,00,000 मतं होते. विधानसभेला मात्र भाजपा महायुतीला 3,17,00,000 मतं मिळाले आणि काँग्रेस महाविकास आघाडीला 2.17 लाख 33 लक्ष मतं कमी झाले. आम्हाला 69 लाख मतं वाढले. याचं कारण असं होतं की लोकसभा जिंकल्यामुळे काँग्रेस ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आली, महाविकास आघाडी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आली, सीट वाटण्यामध्ये मोठी गडबड केली महाविकास आघाडीने. आणि त्याचवेळी आम्ही 4 महिन्यामध्ये लोकसभा ते विधानसभा या काळात घर चलो अभियान, गाव चलो अभियान, मोदींच्या नवीन सरकारच्या योजना, मोठ्या प्रमाणावर आम्ही काम उभं केलं. 1700 लाडक्या बहिणींचे आम्ही मेळावे घेतले, शेतकऱ्यांचे मेळावे झाले आणि मग त्यातून मला वाटतं की एक मोठं परिवर्तन झालं. हे जे परिवर्तन झालं, या परिवर्तनाचे खऱ्या अर्थाने हे जे अभूतपूर्व परिवर्तन झालं, एक कॉन्फिडन्सने परिवर्तन झालं. जनतेमध्ये कॉन्फिडन्स होता आणि देवेंद्र फडणवीसजी पुन्हा एकदा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे. आणि 14 ते 19 हा जो काळ होता, त्या काळातले जे एकनाथ शिंदेजींनी पुढं कामं नेले, ते पुढं देवेंद्रजींनी पुन्हा न्यावेत. याकरता जनतेने कॉन्फिडन्स दिला. म्हणजे जनतेने आमच्यावर कॉन्फिडन्स व्यक्त केला आणि म्हणून आम्हाला हे यश मिळालं. आता म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की कशा पद्धतीने तुमची मतं वाढली आणि महाविकास आघाडीची जवळपास 33 लाख मतं कमी झाली, पण हीच जी एक्स्ट्रा मिळालेली मतं आहेत ती कुठंतरी या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं मिळवलेली मतं आहेत किंवा वोट चोरीचा जो मुद्दा आहे, जो गेल्या काही दिवसापासून आपण महाराष्ट्रात बघतोय, गाजतोय, ज्याच्यामध्ये आता राज ठाकरे जे आहेत ते सुद्धा सोबत आलेले आहेत महाविकास आघाडीच्या. त्या सगळ्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेत त्यांना जे काही पुरावे मिळाले, म्हणजे आता तुमच्या मतदारसंघात सुद्धा अफरातफरी झाली किंवा ज्या पद्धतीनं वडिलांचं वय कमी, मुलांचं वय जास्त, किंवा एखाद्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान दाखवले पण त्या ॲड्रेसवरती कोणी राहतच नाही, एखाद्या घरामध्ये 450 मतं दाखवलीत. तर हे जे काही सगळं झालेलं आहे ते कुठंतरी निवडणूक आयोगाच्या सगळ्या ह्याच्यामध्ये घोळ झालेला आहे आणि त्याच्यामुळं भाजप इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळवू शकली असं म्हणणं आहे विरोधी मला पक्षांचं. सांगा की प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक बूथवर बूथ लेवल एजंट असतो, प्रत्येक पक्षाचा. बरोबर. भाजपाचा बूथ लेवल एजंट आहे, काँग्रेसचा आहे. ज्या दिवशी निवडणुका जाहीर होतात, विधानसभा निवडणूक जाहीर झाली, मतदार यादी ही बूथवर आली. ऑब्जेक्शन, सजेशन, जे काही तुम्हाला ऑब्जेक्शन करण्याकरता. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग रत्न झाली, हो. प्रभाग रत्नाची यादी बाहेर आली. यावर तर ऑब्जेक्शन घ्यायचे वेळ आहे, मतदार यादी दुरुस्त करायला वेळ आहे. मग पहिला तर प्रश्न माझा आहे महाविकास आघाडीला, तुमच्या या 1 लक्ष बूथवर महाराष्ट्राच्या एकही व्यक्तीने मतदार यादीवर ऑब्जेक्शन घेतलं नाही. आयोगाने संधी दिली होती यादीवर ऑब्जेक्शन घेण्याची. मग जर समजा मतदान खोटं टाकायला कोणी आलं, तुमचा बूथ लेवल एजंट बूथवर जेव्हा मतदानाच्या प्रक्रियेमध्ये असतो, कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. मतदानाची जी मशीन सील होतं तेव्हा तुमचा एजंट असतो, ऑब्जेक्शन नाही. काउंटिंगच्या वेळी तुमचा एजंट असतो, ऑब्जेक्शन नाही. तुमच्या पूर्ण प्रक्रियेत तुम्हाला पारदर्शीप्रमाणे आयोगाने इन्व्हॉल्व केला आहे, तुमचं ऑब्जेक्शन नाही. मग तुम्ही निवडणूक झाल्याच्या 1 वर्षानंतर, आफ्टर 1 इयर, आत्ता तुम्ही निवडणूक आयोगाला भेटायला जाता, तेही महाराष्ट्र निवडणूक आयोगाला. मतदार यादीचं जे काही पुनर्विलोकन आहे ते केंद्रीय निवडणूक आयोग करतो. बरोबर. ही गोष्ट खरी आहे. आम्ही 1 लाख वेळा ऑब्जेक्शन घेतलं आहे की मतदार यादी मागच्या 15 वर्षापासून फुगत आहे, म्हणजे ॲडिशन होत आहे, बरोबर. डिलिशन होत नाही आहे. बरोबर. डिलिशनला मोठी प्रक्रिया आहे. एखाद्याचं नाव डिलीट करायला कठीण प्रक्रिया आहे, नमुना 8 वगैरे. आणि ॲड व्हायला एक 6 नंबर आहे, फॉर्म आहे. माझ्याकडे कोणी किराया राहायला आला आज, तो नाव ॲडिशन करतो आणि निघून जातो किरायेदार, ते नाव तसंच राहिलं. असे मोठ्या प्रमाणात मतदार यादीमध्ये त्या ठिकाणी फुगलेली आहे. ॲक्च्युअली लोक नाही आहेत तेवढे, पण फुगलेली आहे, कारण ॲडिशन झाले, डिलिशन झालं नाही. त्यामुळं एकंदरीत देशाच्या संपूर्ण मतदार यादीचं कंप्लीट ती मतदार यादी स्क्रॅप करून जो 2029ला मदर रोल येईल, प्रमुख असतो मदर रोल मतदार यादीचा, त्या मतदार यादीचा मदर रोल जो तयार होतो तो घरोघरी जाऊन तयार केला पाहिजे.
प्रत्येक घर टू घर त्या ठिकाणी सर्वेक्षण झालं पाहिजे, जसं जनगणनेचं होतं. आता जनगणना होणार आहे, हो. त्याप्रमाणे जर मदर रोल झाला तर तो चांगल्या पद्धतीने होईल. आत्ता ते काय वाटतं फुगलेले, कारण ॲडिशनच होत आले मागच्या 20 वर्षात, डिलिशन झाले नाही. त्यामुळं थोडा संभ्रम त्यांनी तयार केला आहे. पण लोकांना हे माहीत झालं की हाही आता खोटा नरेटिव्ह आहे, खोटा विमर्श आहे, खोटेपणा करताच आहे. ते जिंकले ज्या जागेवर ते जिंकले ज्या जागेवर, त्या जागेवर ते म्हणत नाही की मतदाराची चुकली, की तिथे त्या ठिकाणी खोटं मतदान झालं किंवा त्या ठिकाणी मत चोरी झाली. माझ्या विधानसभेत 95 पैकी 75 बूथ असे आहेत, म्हणजे तसे 516 बूथ आहेत एकूण विधानसभेत. पण 95 बूथ असे ज्यामध्ये काँग्रेस 75 बूथवर समोर आहे. आणि कशी समोर आहे? 4 मतं मला, 400 मत त्यांना, 6 मतं मला, 600 मत त्यांना. 75 बूथवर ही परिस्थिती आहे. मग तिथे वोट चोरी झाली नाही? तिथे काय बोलाल तुम्ही आता? म्हणजे ज्या ठिकाणी काँग्रेस समोर तिकडे वोट चोरी नाही, जिकडे काँग्रेस समोर नाही वोट चोरी नाही, वोट चोरी झाली. म्हणजे जनतेला संभ्रमित करणे, पारदर्शक निवडणुकावर त्या ठिकाणी संशय व्यक्त करणे, जनतेने दिलेल्या मतावर अविश्वास टाकणे, तुम्ही दिलेल्या मतावर अविश्वास व्यक्त करणे, एक प्रकारचा जनतेचा अपमान आहे. जनतेने दिलेल्या मताचा अपमान आहे. लोकसभेत तुम्हाला 48 पैकी 31 सीट मिळाल्या, तेव्हा तुम्ही नाही म्हटलं की जनतेने चुकीचं मतदान केलं, वोट चोरी झाली. पण जेव्हा तुम्ही हरले तेव्हा मशीन खराब झाली, मशीन चुकीची होती, मत चोरी झाली. मला वाटतं जनता आता हुशार झाली आहे, त्यामुळे याच्यातनं काही होणार नाही. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती पुन्हा 51% मतं घेऊन पुन्हा महाराष्ट्र जिंकून येईल. आणि हे जे काही करतायत, मी तुम्हाला दाव्याने सांगतो, हे निवडणूक हरल्यावर काय बोलायचं ही तयारी करताय. म्हणजे निवडणूक हरल्यावर सांगतील, बघा आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो होतो, पुण्याने वोट चोरी केली. म्हणजे पराभवाच्या मानसिकतेमध्ये आलेली महाविकास आघाडी पराभवानंतरची तयारी आत्तापासून सुरू करत आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं त्यांनी हा एक निवडणूक आयोगाला भेटणे, वोट चोरीचा आरोप लावणे ही तयारी केली आहे किंवा हे तयारी करतात आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत त्यांच्या शंकांचं निरसन होत नाही किंवा जोपर्यंत ज्या काही मतदार याद्या आहेत त्या त्यांना दाखवल्या जात नाहीत, निवडणूक आयोग उत्तर देत नाही, तोपर्यंत ह्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलल्या जाव्यात. नाहीतर मग त्या निवडणुका त्याच याद्यांसोबत होतील ज्याच्यामध्ये बरेच घोळ आहेत किंवा ज्याच्यामध्ये करेक्शनची गरज आहे. जोपर्यंत हे सगळं होत नाही प्रक्रिया पूर्ण, तोपर्यंत निवडणुका थांबवाव्यात. ऑलरेडी 5 वर्ष निवडणुका थांबवल्या आहेत. आता समजा पुण्याची निवडणूक आहे, प्रभागाची, पुणे महानगरपालिका प्रभागाची यादी लागणार आहे ना ऑब्जेक्शन घेण्याकरता. तुमचे बूथ लेवल एजंट महाराष्ट्रामध्ये आहे, काँग्रेसचे आहे, सर्व पक्षाचे आहे. त्यांनी तुमच्या मतदार यादीवर ऑब्जेक्शन घेण्याची संधी आहे ना. संधी कुठे गेली आहे? संधी उपलब्ध आहे मतदार यादी चेंज करण्याची किंवा मतदार यादी चुकीच्या लोकांना दुरुस्त करण्याची. तुम्ही आत्ता प्रभागाचा जो कोणी अधिकारी असेल इथला, तेव्हा आता जाहीर करेल यादी, तेव्हा तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याची मुदत आहे. खोटारडेपणा करतात आहे. इकडे मुदत आहे, इकडे तुम्हाला संधी दिली आहे. आत्ताच नगरपालिकेची सोमवारपर्यंत संधी होती. नगरपालिकेच्या मतदार याद्या सुधारणेकरता प्रभागवाईज काही चूक झालं असेल, ती सुधारण्याची संधी सोमवारपर्यंत होती ना. तिथं ऑब्जेक्शन घ्यायचे अधिकार आहेत, घेतले लोकांनी ऑब्जेक्शन. तसे महानगरपालिकेत होतील, जिल्हा परिषदामध्ये होतील. संधी आहे मतदार यादी दुरुस्त करण्याकरता. तुमचं असं म्हणणं आहे जिथं मूळ काम करायची गरज आहे ते सोडून दुसरीकडे अशा पद्धतीनं त्यांना माहिती आहे की केंद्रात मोदीजी, राज्यात देवेंद्रजी, डबल इंजिन सरकार, जनतेचा कौल डबल इंजिन सरकारकडे आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनता काय पाहतं, वर सरकार कोणाचं आहे, राज्यात सरकार कोणाचं आहे, माझ्या ग्रामपंचायतचा विकास कोण करू शकतं, पुणे महानगरपालिकेचा विकास कोण करू शकतं. केंद्रात मोदीजी, राज्यात देवेंद्रजी, महायुती, एकनाथजी, अजित पवारजी. शेवटी सरकारच्या पैशावर या संस्था काम करतात, विकास करतात. सरकारकडून येणार निधीवर. शेवटी लोकांचा मूड असतो की राज्यामध्ये जे सरकार असतात त्या बाजूने मतदान करायचं, कारण विकासाची भूमिका असतं. शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थेला जी काही विकासाची मजबूती कोण देतं, तर राज्य सरकार देतं, केंद्र सरकार देतं. त्यामुळे त्यांना हे माहिती आहे की लोकांचं मूळ महायुतीच्या बाजूने आहे, लोकांचं मूळ विकासाच्या बाजूने आहे. तुम्हाला निवडणुकी जिंकायचं तर विकासावर का बोलत नाही? विकासाचा एक मुद्दा मांडतात, सकाळी झोपून उठल्यावर लोक की देवेंद्र फडणवीस सरकारने हे करावं की ते करावं, मोदीजींनी काय करावं.
विकासावर काही करायचं नाही. त्यांना फेक नरेटिव्ह विश्वास आहे आणि त्यांनाही माहिती आहे की आता जर असे बोलले नाही महाविकास आघाडी, त्यांचे लोक भाजपमध्ये प्रवेश घेतात आहे. काँग्रेसमधले अजितदादाकडे मोठ्या प्रमाणात आहे. शरद पवार साहेबाकडे पक्षप्रवेश होत आहे. एकनाथ शिंदेकडले, उद्धव ठाकरेकडे लोक जात आहे एकनाथ शिंदेकडे. त्यांनाही माहिती आहे की जर आम्ही हे खोटारडेपणा नाही केला तर आमचे लोक जे चालले आहे ते असेच निघून जातील. कारण पुढचं 15 वर्षाचं भविष्य, 15 वर्ष महायुतीला भविष्य आहे. महाविकास आघाडीमध्ये तारतम्य नाही, 4 तोंड 4 कडी आहे. त्यामुळं त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे नेते अस्वस्थ आहे, पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहे. आणि त्यामुळं मी आपल्याला दाव्याने सांगतो, आता 15 वर्षात काही स्कोप, मी ओव्हर कॉन्फिडन्स म्हणून सांगत नाही, मी आज बोलबिडूमध्ये बोलून चाललो आहे. पुढचे 15 वर्षांनी जेव्हा तुम्ही माझा इंटरव्ह्यू घ्याल तेव्हा महायुतीचं सरकारच महाराष्ट्रात दिसेल, देशामध्ये NDA दिसेल. तुम्हाला याच्यामध्ये माझ्या शब्दावर तुम्ही विश्वास ठेवा. पण आता जसं तुम्ही म्हणालात की यांचे नेते सगळे तुमच्याकडे येतात, आम्ही म्हणजे बघतीये की इलेक्शन नंतर सुद्धा हा जो काही ओघ आहे तो वाढतच चाललाय. जसं तिन्ही पक्षांमध्ये येत आहे. आता सोलापूर जिल्ह्याची चर्चा आहे की तिथले 4 माजी आमदार भाजपमध्ये येणार आहेत. असं वाटत नाही का की आता भाजप ओव्हरफ्लो व्हायला लागली, आता हाऊसफुलचा एखादा बोर्ड लावला पाहिजे की आता इन्कमिंग नाहीये म्हणून? आमच्याकडे स्कोप खूप आहे पक्षात काम करण्याचा. आवश्यक नाही की सरकारमध्येच काम केलं पाहिजे. केंद्र सरकार, राज्य सरकारमध्ये इतक्या व्यवस्था उभ्या आहेत की तुम्ही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण पक्षातही काम करू शकता. असं आवश्यक नाही की ते त्या ठिकाणी ह्याच पदावर त्याच पदावर काही पण ऑक्युपाय केलं. प्रत्येक जण काही ना काही पदाची किंवा जरी अपेक्षा करतात तरी त्यांना आम्ही सांगितलं आहे की तुमच्या जे काही तुमचं नेत्यांचं जे काही गुड क्वालिटी आहे, जी क्वालिटी ज्या नेत्यामध्ये आहे त्या क्वालिटीचं काम त्यांना मिळेल. कोणीही त्या ठिकाणी बिनाकामाचं भाजपमध्ये बसणार नाही याची आम्ही त्यांना शाश्वती दिली आहे. आणि त्यांच्या राजकीय आयुष्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. कारण शेवटी आमच्यावर विश्वास ठेवून जो येतो आहे, देवेंद्र जो विश्वास ठेवून येतो आहे, त्यांना कुठेही अविश्वासाचं आम्ही त्या ठिकाणी काम करणार नाही. आमच्याकडे शेवटी पक्ष हा इतका मोठा आहे आणि पक्षाचा विस्तार एवढा मोठा करायचा आहे की आपल्याला पुढच्या काळामध्ये प्रचंड मोठी एक त्या ठिकाणी काम करण्याची संधी पक्षाच्या विविध पदावर आहे, सरकारमध्ये विविध पदावर आहे. त्यामुळे मला वाटतं की, आणि दुसरं महत्त्वाचं काय, जे लोक आता भाजपमध्ये येत आहे किंवा एकनाथजीकडे जात आहे किंवा अजित पवारकडे जात आहे, हे विकासाच्या विषयावर जात आहे. त्यांना पक्षात काय मिळालं हे महत्त्वाचं नाही आहे. माझ्या क्षेत्राचा, माझ्या गावातल्या शेतकऱ्यांचा, माझ्या बांधावरच्या शेतकऱ्याचा विकास कोण करेल? तर देवेंद्र फडणवीसजी, नरेंद्र मोदीजीच करू शकतात, महायुती करू शकते, हा विश्वास आहे. आणि तिकडे अंधारच अंधार आहे, तिकडे विकासाचं काहीच बोललं जात नाही. त्यांना सांभाळण्याकरता कोणी नेता नाही. उद्धव ठाकरेजींना वेळ नाही त्यांचे कार्यकर्ते सांभाळायला, त्यांच्या नेत्याशी बोलण्याला उद्धव ठाकरेंना वेळ नाही. शरद पवार साहेबांना त्या ठिकाणी स्वतः प्रवास करावा लागतो. त्यांच्याकडे कुठे एक त्यांच्यानंतर सुप्रियाताई सोडल्या तर त्यांनाही काही फार त्यांना वाटत नाही की आम्हाला कोण त्या ठिकाणी आमच्या विषयाला कोण मार्गी लावेल. जयंत पाटील अजून थांबलेत त्यांच्या विषयाला कोण मार्गी लावेल. शेवटी रोजच्या रोज विषय तयार होतात समाजामध्ये. जेव्हा आपण काम करतो रोज प्रश्न आहे, रोजचे विषय आहे, रोजचे नवीन विषय आहे, कोण हाताळेल? तर त्यांना विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस सरकार हाताळेल, मोदी सरकार हाताळेल. साखरेचा प्रश्न कोण हाताळेल? शुगर केनचा प्रश्न कोण हाताळेल? इथेनॉलचा प्रश्न कोण हाताळेल? तर देवेंद्र फडणवीस सरकार हाताळेल, मोदीजी हाताळतील, अमितभाई हाताळतील, सहकार केंद्रातलं सहकार विभाग हाताळेल. तर मला असं वाटतं की एक प्रकारचा कॉन्फिडन्स जनतेमध्ये आहे. विरोधी पक्षाचे लोक डिमोरलाइज आहे. अशावेळी आम्हाला त्या ठिकाणी, आणि पक्षामध्ये आम्ही येण्याकरता कोणाला ना म्हणू शकत नाही, पक्ष हा सर्वांकरता आहे. त्यामुळे या पक्षामध्ये जे येतील त्यांना आम्ही ऑक्युपाय करू. आताच तुम्ही एक प्रस्ताव दिला, तो म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य हे घेतले जावेत, म्हणजे जसे महानगरपालिकेमध्ये असतात तसे. मग आता हे इनकमिंग झालेल्यांना कुठेतरी प्लेस करण्यासाठीची एक टॅक्टिक आहे का? कारण आम्ही आधी बघितले की ज्यांना विधानसभेला तिकीट दिलं जात नाही त्यांना कुठेतरी आता सागर बंगल्यावरती ज्या भेटीगाठी व्हायच्या, त्याच्यानंतर विधान परिषदेचा शब्द दिला अशी चर्चा व्हायची. तसंच आता जे काही इनकमिंग होईल किंवा ज्यांना समजा बाबा आता त्यांना चान्स मिळणार नाही या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून एक कुठेतरी अशी चर्चा आहे की एक चॉकलेट देण्याचा प्रकार आहे का, की तुम्हाला प्लेस करू आम्ही पुढे जाऊन? मी तुम्हाला
खूप जबाबदारीने सांगतो की महानगरपालिकेमध्ये व्यवस्था आहे की नाही? आहे. नगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्य घेतात की नाही? घेतात. नगरपंचायतमध्ये घेतात की घेतात. मग तुम्ही नगरपालिकेला नगरपंचायतमध्ये स्वीकृत घेता, एवढ्या मोठ्या जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही त्या ठिकाणी ग्रामविकासचा कायदा बदलून स्वीकृत जर 5-6 लोक घेतले, 5 पंचायत समितीला 2 लोक घेतले, तज्ज्ञ लोक, जसे निवडून आलेले लोक तज्ज्ञ असतात, पण अजून तुम्हाला त्या ठिकाणी 2-4-5 प्रमुख चांगल्या व्यक्तीची मजबूती ग्रामविकासाकरता जर मिळाली, त्या ठिकाणी पंचायत समिती स्तरावर विकासाकडे मिळाली, तर काय संधी द्यायला काय अडचण आहे? नाही, बरोबर संधी आहे. पण उपलब्ध करून द्यायची ना. बऱ्याचदा असं होतं की त्या ठिकाणी राजकीय पक्ष आपल्या फेवर मधलीच लोक बसवतात. म्हणजे आपण राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचं उदाहरण बघतोच. स्वीकृत सदस्याची जी काही नियुक्ती आहे हम्म, ती निवडून येणाऱ्या प्रत्येक पक्षाच्या संख्येवर असतं. बरोबर आहे. असं नाही की काँग्रेस पार्टीच्या उद्या समजा एखादी नगरपालिका निवडून आली, त्यांचे येतील. हो, हो. जिल्हा परिषदेमध्ये पुण्यामध्ये समजा उद्या काही ज्यांचा पक्ष येईल त्याचे येतील. ते तर स्वीकृत सदस्य हे त्या पक्षाच्या येणाऱ्या संख्येवर आहे. ते काही भाजपाचं पॉलिटिकल मॅनेजमेंट नाही आहे किंवा शिवसेनेचं मॅनेजमेंट नाही. हे निवडून आलेल्या एकंदरीत संख्येवर त्यांच्या पक्षाचे स्वीकृत जाणार आहे. त्यामुळे सर्वांसाठी सर्वांसाठी केलेली शिफारस आहे. शेवटी मी शिफारस केली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेजी यांना निर्णय घेऊन कायदा सुधारणा करायची ही मागणी मी केली आहे. पण त्याची खरंच गरज वाटते तुम्हाला? मला वाटतं खूप गरज आहे. हम्म. कारण असे काही लोक रिझर्वेशनमध्ये सुटून जातात. असे खूप ग्रामीण भागात काम करणारे, सहकार क्षेत्रात काम करणारे अत्यंत हुशार कार्यकर्ते आहेत, जे रिझर्वेशनच्या राजकारणात अडकून जातात. आरक्षण रिझर्वेशनचं आज 27% ओबीसी रिझर्वेशन आहे, एकूण 51% रिझर्वेशन आहे, 50% महिला रिझर्वेशन आहे. यामध्ये वर्षानुवर्ष 20-20 वर्ष ज्यांनी ग्रामविकासात काम केलं आहे, ज्यांना खूप अनुभव आहे, जे जिल्हा परिषदमध्ये आल्यानंतर एक परिवर्तन करण्याकरता मदत करू शकते सभागृहाला, तर मला वाटतं याला संधी द्यायला काय अडचण आहे? नुकसान काय आहे? होईल तर फायदाच होईल. नुकसान काय होईल? कुठल्याही निर्णयाने फायदा होतो, नुकसान होत नाही. मला वाटतं याचा फायदा होईल. आपण आता आरक्षणावरती आलेलोच आहोत. तर सध्या अर्थात खूप महत्त्वाचा मुद्दा आहे राज्यात मराठा आरक्षणाचा आणि ओबीसी आरक्षणाचा. ज्या पद्धतीनं आपल्या सरकारनं नुकताच GR काढला हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा, त्याच्यानंतर कुठंतरी मराठा समाजाला एक दिलासा मिळाला अशी चर्चा झाली. पण दुसरीकडे ओबीसी नेते खूप आक्रमक झालेले आहेत. तुम्ही स्वतः अध्यक्ष आहात ओबीसी जी उपसमिती आहे त्याचे. आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून एल्गार मोर्चे होत आहेत. सुरुवातीला वडेट्टीवार नेतृत्व करत होते, पण आता ते नेतृत्व कुठंतरी महायुतीच्या नेत्यांच्या हातात आलंय. म्हणजे छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, गोपीचंद पडळकर आहेत, हे सगळे नेते नेतृत्व करतायत. पण एक म्हणजे महायुतीतलेच नेते अशा पद्धतीनं आक्रमक भाषा वापरतायत. आज तर भुजबळ असं म्हणाले की विखेंनीच सगळा विखार पसरवलेला आहे म्हणून. तर हे अशा पद्धतीचे वक्तव्य महायुतीच्या नेत्यांकडनंच येत आहेत. मग इथं समन्वय नाहीये. आरक्षणाचा मुद्दा नेमकं महायुती कसं हाताळते, भाजप कसं हाताळते? मी माननीय भुजबळ साहेबांशी खूप सविस्तर चर्चा केली आहे. वडेट्टीवार आणि 40-45 ओबीसी नेत्यांसोबत देवेंद्रजी, मी, अजितदादा, एकनाथ शिंदेजींनी बैठक घेतली. 2 सप्टेंबरचा जो GR आहे मराठा कुणबी मराठा समाजाला किंवा परिवारांना ओबीसीमध्ये घेणे, 2 सप्टेंबरचा GR स्वयंस्पष्ट आहे. क्रोनॉलॉजी ठरली आहे. SOP GRमध्ये क्लिअर आहे. ओरिजिनल कुणबी असलेला व्यक्ती ओबीसी प्रमाणपत्र घेता येईल, इतकं क्लिअर आहे. वंशावळीचं सर्टिफिकेट लागणार आहे, ग्राम समितीचं सर्टिफिकेट लागणार आहे. 2 सप्टेंबरचा GR जो आहे मराठा कुणबी मराठ्यांना ओबीसी घेण्यात खऱ्याखुऱ्या कुणबी समाजाला त्या ठिकाणी लाभ होणार आहे किंवा मराठा कुणबी असेल त्यांनाच लाभ होणार आहे. आमचा प्रांत, आमचा तहसीलदार जेव्हा सर्टिफिकेट इश्यू करेल तर खोटं करणार नाही, इतकं क्लॅरिटी GRमध्ये आहे. जबाबदारी फिक्स करण्यात आली आहे. खोटं सर्टिफिकेट दिलं तर, खोडतोड केलेलं, खोटं असलेलं. त्यामुळं राज्य मागास आयोगाने जेव्हा मराठा कुणबी मराठाला ओबीसी घेतलं, मग त्यातला कोणी सुटला असेल कास्ट सर्टिफिकेट घेण्याचा, त्याकरता केलेला GR आहे. आणि 2 सप्टेंबरचा GR राज्याकरता नाही आहे, तो पुण्याकरता नाही आहे, तो केवळ 4 जिल्ह्याकरता आहे. हैदराबाद गॅजेट करता आहे, 4 जिल्ह्याचा आहे. वडेट्टीवारी नागपुरात मोर्चा काढून काय उपयोग केला? विदर्भात लागूच होत नाही, उत्तर महाराष्ट्रात नाशिकला लागू होत नाही, पुण्यात मराठवाड्यात पुण्यात पश्चिम महाराष्ट्रात लागू होत नाही.
4 जिल्ह्यापुरता जे काही कोणी लोक सुटले असतील कुणबी म्हणून त्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याकरता तेवढ्याकरता जी आर आहे. आत्ता जे काही सारं होतं ते राजकारणाकरता होत आहे. वडेट्टीवारनी राजकारणाकरता मोर्चा काढला. महायुतीच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांना आत्ता भुजबळ साहेबांना वारंवार सांगूनही त्यांनी मोर्चा काढला. हो त्यांना आम्ही कॉन्फिडेंटली सांगितलं की एकही खोटं प्रमाण जाणार नाही. त्यांनी मोर्चा काढायचं कारण काय आहे ते माझ्याशी बोलले की मला डाऊट आहे, संभ्रम आहे की या जी आरचा वापर करून लाखो लोक ओबीसी कुणबीमध्ये येतील जी आरचा दुरुपयोग करून. त्यांच्या मनात एक संभ्रम आहे सरकारच्या जी आरबद्दल. त्यांच्या मनात संशय आहे. तो संशय आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांना आता माहिती अधिकारात जर काढलं तर किती प्रमाणपत्र गेले ते चेक करून घेतलं त्यांना कळेल. त्यांच्या मनातला संभ्रम आणि संशयाहून त्यांनी मोर्चा काढलेला आहे. त्यांना हे भीती आहे परमनंट भुजबळ साहेबांना की या जी आरचा दुरुपयोग होईल. आपण सत्तेमध्ये राहू की नाही राहू, पुढं कोण सत्तेमध्ये येईल त्या जी आरचा दुरुपयोग करतील. खोट्या लोकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळेल, पण आपण जो जी आर केला त्याच्यात खऱ्याच लोकांना मिळणार आहे. त्यामुळं काही दिवसांनी भुजबळ साहेबांची गैरसमज दूर होईल. पण आता मी जसं म्हटलं की सुरुवातीला वडेट्टीवारांनी मोर्चा काढला नागपूरमध्ये, कुठंतरी काँग्रेस ओबीसींना एकत्रित करण्यासाठी किंवा ओबीसी वोट बँकसाठी प्रयत्न करते अशी चर्चा चालू झाली आणि तोपर्यंत महायुतीचे नेते लगेच मैदानात आले. मग असं आहे का की बाबा त्यांना जर काही फायदा होत असेल तर तो फायदा न होऊन देता ओबीसींचं जे काही नुकसान होतंय किंवा काय त्याच्याबद्दल त्यांच्याशी बोलण्यासाठी महायुतीचेच नेते पुढे आले पाहिजेत आणि जे डायव्हर्ट केलं जातंय काँग्रेसकडनं ते आपल्याकडे एकत्रित करण्यासाठी महाराष्ट्राच्या 18 पगड जाती 12 बलतेदार ओबीसी समाजालाही कळला आहे आणि कळणार आहे. 2 सप्टेंबरच्या जी आरनून काहीच नुकसान होणार नाही. ओबीसीच्या ताटातलं काही जाणार नाही. मराठाच्या ताटातलं तिथून काही काढणार नाही. ओबीसीचं काही काढणार नाही. हे पक्क झालं आहे. लोकांना हे कळत नव्हतं पहिले की 2 सप्टेंबरचा जी आर नेमका कुणा करताय. तर 4 जिल्ह्या करताय. 4 जिल्ह्यामधलं कुणा करताय, खऱ्या खुऱ्या कुणबी करताय. पण इथं असं होतं की सपोर्ट पण महायुतीचाच आणि विरोध पण महायुतीचाच. नाही, मी मी जबाबदारी सांगतोय. फक्त भुजबळ साहेबांच्या मनात शंका आहे. ती शंका एवढीच आहे की जी आरचा दुरुपयोग करू नका. जी आरचा दुरुपयोग होऊ नये. जी आरमध्ये काही बाबी त्यांना दुरुपयोग होईल असं वाटतं. जसं त्यांचं वाक्य आहे की पात्र शब्द पाहिजे जी आरमध्ये. तो पात्र शब्द टाकून पाहिजे. त्याच्याकडे ते कोर्टातही गेलं आहे. आता तो जी आर ज्युडिशियल म्हणजे कोर्टासमोर आहे. हो, दिवाळीनंतर त्याच्यावरती. त्यामुळे एखादा जी आर कोर्टासमोर गेला त्यात दुरुस्ती करणे योग्य नाही. आणि आमचं ॲफिडेविट काय आहे, कोर्टातलं ॲफिडेविट काय आहे हे जरा पाहून घेतलं पाहिजे. जे काही जाणार आहे सरकारची भूमिका काय आहे ॲफिडेविटमध्ये दिसेल, कोर्टात दिसेल. सरकारने केलेलं ॲफिडेविट पब्लिक डॉक्युमेंट होणार आहे. त्यामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगतो आहे की खऱ्या खुऱ्या पात्र लोकांनाच त्या ठिकाणी कुणबी ओबीसी प्रमाणपत्र मिळेल असं कोर्टामध्ये आम्ही ॲफिडेविट करतो आहे. त्यामुळे मग करायला मग कोर्टात आम्ही ॲफिडेविट करतो आहे. मग भुजबळ साहेबांनी किमान ते ॲफिडेविट वाचलं तर भुजबळ साहेबांचे संभ्रम दूर होऊन जाईल. पण ते ज्या पद्धतीने भाजपच्या थेट नेत्यांवरती टीका करतात, म्हणजे विखे पाटील मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवायला पुढे होते आणि कुठेतरी ती त्यांच्यावरती जबाबदारी होती एक मराठा नेते भाजप नेते म्हणून, आणि आता थेट विखे पाटलांनीच विखार पसरवला अशा पद्धतीने टीका केली जाते भुजबळांकडे. महायुतीमध्ये टीका काही योग्य नाही. विखे पाटीलजींनी नुसतं महायुती म्हणून त्यांनी जे काही त्यांना जबाबदारी दिली आमच्या मुख्यमंत्र्यांनी, मराठा कॅबिनेट सब कमिटी चेअरमन, त्यांनी त्यांची भूमिका पार पाडली. मी ओबीसी सब कमिटीचा चेअरमन आहे, मी आपली भूमिका पार पाडतो आहे. पण हे करताना मराठा आणि ओबीसी समाज समोर येणार नाही, वैतुष्ट निर्माण होणार नाही. दिवाळी होळी आनंदाने मानवावी. समाजात भांडणं संपवायचे. मराठा ओबीसी समाजात निर्माण झालेली तेढ दूर करायची. गावागावातले भांडणं दूर करायचे. ही तेवढी जबाबदारी आहे. विखे पाटीलांनी मी काय करणार आहे, दोन्ही सब कमिटी आहे. आमची काय टास्क आहे, आमची काय प्रायोरिटी आहे. त्यांचा अधिकार मिळालाच. मराठा समाजाला 10% EWS आरक्षण मिळालं. अजून आम्ही पुढं काही भरपूर गोष्टी करतो आहे, भरपूर गोष्टी केल्या आहेत. ओबीसीला मिळणार आहे. पण महत्त्वाचं काय, आम्हा दोन्ही कमिटीचं काम काय आहे, समाजातलं वैतुष्ट दुरी संपवायची आहे. जे काही यामधल्या राजकारणात झाली आहे, आरक्षणाच्या या सर्व लढ्यामध्ये 2 समाज आपसात समोर येतात आहे. तो महत्त्वाचा चॅलेंज आम्हाला आहे आणि तो आम्ही करणार आहे. आपण बघितलं की लोकसभेला कुठंतरी आरक्षणाचा मुद्द्याचा पण फटका बसला होता तुम्हाला, पण विधानसभेला मराठा असेल किंवा ओबीसी
मूळतः ओबीसी समाज खूप मोठ्या प्रमाणात भाजपच्या पाठीमागे उभा राहिला, पण आता ज्या पद्धतीनं हा जो संभ्रम झालाय किंवा काँग्रेस ओबीसी समाजाला एकजूट करण्याचा प्रयत्न करते किंवा हा वोट चोरीचा मुद्दा असेल, हे मुद्दे किती भाजपला या ठिकाणी डॅमेज करतील किंवा महायुतीला किती त्याचा फटका बसेल स्थानिक स्वराज्य संस्थेला? 0.0000% करणार नाही. कारण लढणारा ओबीसीच कार्यकर्ता आहे, तो समाजाचाच कार्यकर्ता आहे. आणि दुसरं ओबीसीला कळलं आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या ताटातलं काही मिळणार नाही आणि मराठा समाजाचं कोणी काढणार नाही. मराठा समाजाकरता मराठा समाजाचं कायम आहे. देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार मराठा समाजाला न्याय देत आहे. EWS आल्यानंतर 10%पैकी 8% मराठा समाजाला फायदा झाला. ओपनमध्ये वेगळा आपण त्या ठिकाणी फायदा होतो. मराठा समाजाला बऱ्यापैकी स्टेबल करण्याचं काम मागच्या सरकारने केलं, देवेंद्र फडणवीस सरकार, एकनाथ शिंदे सरकारने केलं आणि ओबीसीचं नुकसान न करता केलं आहे. त्यामुळे ओबीसी मराठामध्ये जे काही वाद किंवा संभ्रम तयार होतो आहे, हा टास्क आहे विखे पाटलांना मला, की हा समाज जो संभ्रमाने दूर जातो आहे, एक वितुष्ट समाजामध्ये आला आहे. आरक्षणाच्या या भानगडीमध्ये अन्याय कुणावर झाला नाही आहे, कुणावर अन्याय होणार नाही आहे. ओबीसीवर तर बिलकुल अन्याय होणार नाही. मराठा समाजाला बिलकुल त्या ठिकाणी काही कुठं त्या ठिकाणी कमी जाणार नाही. मग अशा वेळी फक्त जे काही मिठाचा खडा टाकला जातो आहे, वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य करून एक मिठाचा खडा समाजात जातो आहे. हा महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र संस्कारमय महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये कधी सामाजिक त्या ठिकाणी विषमता निर्माण झाली नाही. आम्हाला तेच काम करायचं आहे. आम्हाला सर्व समाज एकत्र करायचे आहे आणि कुठलंही हे जे खोटारडेपणा की हे झालं ते झालं, याच्यावर आरोप त्याच्यावर आरोप, हेच बंद करायचं, याच्यासाठी आम्ही काम करतो आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपचा खरंच स्वबळाचा नारा आहे का? कारण अशी चर्चा चालू आहे की सगळेजण वेगवेगळे लढतील आणि जिथं गरज पडेल, म्हणजे जसं मुंबई महानगरपालिकेमध्ये कदाचित शिंदेंना सोबत घेतील, ठाण्यामध्ये भाजप आणि शिंदे एकत्रित असेल, पुण्यामध्ये अजितदादांसोबत एकत्र लढलं जाईल. तर नेमका भाजपचा सध्या काय प्लॅन चालू आहे? अगदी शेवटच्या क्षणापर्यंत एकत्र आहोत असं म्हणत शेवटी मग स्वबळावर लढलं जाणार का? स्पष्टपणे मी देवेंद्रजींनी सर्वांनी जाहीर केलं आहे. आमचे अध्यक्ष रवी चव्हाणजींनी सांगितलं की ज्या ठिकाणी युती होऊ शकत नाही त्या ठिकाणी जरी आमचे कार्यकर्ते वेगळे लढले तरी मतभेद आणि मनभेद होणार नाही, याची काळजी घ्यायची. कोणतेही असे वाईट स्टेटमेंट करायचे नाही, चुकीचे स्टेटमेंट महायुतीमध्ये करायचे नाही की आमच्या सत्तेमध्ये त्या ठिकाणी मनभेद तयार होतील. स्पष्टपणे देवेंद्रजी, मी, आमचे अध्यक्ष रवी चव्हाणजींनी महाराष्ट्रभर दौरा केला. किमान 8,000 पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना स्पष्ट सूचना दिल्या. जिथे युती मस्ट आहे, होऊ शकतं, करायचीच आहे महायुती. कुठेही महायुतीला नाकारायचं नाही. समजा लोकल निवडणूक आहे, प्रत्येकाची इच्छा लढायची आहे, बरोबर, प्रत्येकाला वाटतं मी निवडून येतो. अशा वेळी समजा आपण लढायला लागलं, कुणाला थांबवलं नाही आम्ही. एकनाथ शिंदे साहेबांना हे सांगितलं आहे, अजितदादांना मी सांगितलं आहे, खाजगीतही सांगितलं आणि सार्वजनिकही सांगितलं आहे की तुम्ही तुमची तयारी त्या ठिकाणी तुमची तयारी ठेवा, महायुतीत बसा. आम्ही 3 मंत्र्यांच्या जिल्हास्तरीय समित्याही तयार केल्या परवा. अमरावतीमध्ये मी पालकमंत्री आहे, अजितदादाचे एक संपर्कमंत्री, एकनाथ शिंदेजीकडले एक संपर्कमंत्री, 3 मंत्री तिथे तेच प्रयत्न करणार आहे. कालच आमच्या समित्या जाहीर झाल्या. प्रत्येक जिल्ह्याकरता भाजपाचा एक मंत्री, शिवसेनेचा मंत्री आणि अजितदादाचा एक मंत्री, हे तिघं बसून तिथलं आता पॉलिटिकल मॅनेजमेंट महायुतीचं करणार आहे. त्यामुळे महायुती लढणारच आहे, पण जिथे प्रश्न होतो की नाही जमणार तिथे आम्ही कुठलंही वितुष्ट तयार होणार नाही याची काळजी घेणार आहे. एवढे दिवस झाले असं वाटत होतं की राज ठाकरे शेवटी महायुतीच्या सोबत येतील, कारण ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील, सातत्यानं भेटीगाठी व्हायचा, खूप मनमोकळा संवाद आम्हाला दिसायचा. आणि अचानकपणे एक वेगळं चित्र महाराष्ट्राने बघितलं की मराठीच्या मुद्द्यावरती, जो हिंदी भाषेच्या सक्तीचा मुद्दा होता, त्याच्यावरती 2 बंधू इतक्या वर्षांनी एकत्रित दिसले. आणि आता तर अगदी वोट चोरीच्या मुद्द्यावरती सुद्धा राज ठाकरे सुद्धा भाजपवरती शंका घेत आहेत, विजयावरती शंका घेत आहेत. ते सुद्धा निवडणूक आयोगाला जाऊन भेटले सगळ्या नेत्यांसोबत. राऊत तर म्हणतात की आता युती डिक्लेअरच होणार आहे, झालेलंच आहे सगळं. तर हे कसं एकदम 360 डिग्रीमध्ये हा टर्न एवढं कसं बदललं एकदम? राजसाहेबांनी लोकसभेच्या वेळी विकसित भारताच्या संकल्पाकरता मोदीजींना ओपनली साथ दिली. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी सांगितलं आम्ही सोबत नाही आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांना कॉल घ्यायचा आहे राजसाहेबांना. त्यांचा पक्ष हा निवडणूक कशी लढेल त्यांनी ठरवायचं आहे. त्यांची शेवटी पक्ष त्यांचा आहे. पण राजसाहेब आमचे मित्र आहे. तर दीपावलीला मीही जाणार आहे त्यांच्याकडे. राजसाहेबांची मैत्री ही कायम आहे. देवेंद्रजीशी कायम आहे, माननीय एकनाथजीशी कायम आहे, अजितदादाशी कायम आहे. माननीय देवेंद्रजी तर आम्ही सर्व मित्र आहोत राजसाहेबाचे. त्यामुळं मैत्रीमध्ये आमची मैत्री पूर्ण आहे. म्हणजे व्यक्तिगत मैत्री आहे. शेवटी पॉलिटिकल कॉल त्यांना घ्यायचा आहे राजसाहेबांना. पण मी आपल्याला एक सांगतो राजसाहेबाचा स्वभाव. हा जो महाविकास आघाडीचा घोटाळा आहे ना, हा घोटाळा काही राजसाहेबाला पसंत येणार नाही. हे यांचं जे चालू आहे. आणि काँग्रेसचे विचार राजसाहेब कधी स्वीकारणार नाही. अर्थात ज्या काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, ज्या काँग्रेसने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिंदुत्वाच्या विरुद्ध काम केलं, आणि काँग्रेस उद्धवजीसोबत आहे. उद्धवजींनी त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात उद्धवजीकडे नाशिकमध्ये त्यांचा खासदार निवडून आला. तेव्हा पाकिस्तानचे ध्वज त्यांच्या रॅलीमध्ये फिरत होते. परभणीमध्ये तुम्ही धाराशिवमध्ये बघा काय झालं. उद्धव ठाकरेचे खासदार निवडून आल्यावर पाकिस्तानचे ध्वज फडकण्यात आले. हे राजसाहेबाला काही मान्य नाही आहे. राज ठाकरेंना तुम्हीच तर पाठवलं नाही ना तिकडं. नाही, मग आमचा काही संबंध नाही. राजसाहेब आमचे चांगले मित्र आहेत. त्यांच्या चांगल्या नेतृत्वावर काही टाचणीवरही तुम्ही डाऊट घेऊ नका. पारदर्शी आहे, स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळं त्यांच्या माझ्या मैत्रीमध्ये असं कधी मी म्हणणार नाही. एक अत्यंत चांगला लीडर नेता राज्यामध्ये आहे. राजसाहेबाचा एक चांगलं स्वतःचे हे आहे. त्यांच्या वक्तृत्व शैलीवर जनता खुश आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की त्यांना असं आपण कुठलाही त्यांच्यावर शंका व्यक्त करण्याचा अर्थ नाही. आता तुम्ही जसं मी सुरुवातीला म्हणाले की प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही काही टार्गेट्स ठेवले होते आणि ते टार्गेट्स तुमचे पूर्ण झाले. कुठल्याही प्रदेशाध्यक्षाच्या कार्यकाळात भाजपला इतकं यश मिळालं नव्हतं जितकं तुमच्या काळात मिळालं. आणि त्याच्यानंतर आता तुमची पुढची इनिंग सुरू झाली ती म्हणजे महसूल मंत्रिपदाची. साधारण 1 वर्ष मला वाटते आता पूर्ण होईल, अगदी 1 ते 1.5 महिन्यांनी. कसा कार्यकाळ राहिला आहे? मधल्या काळामध्ये आम्ही बघितलं की तुम्ही थेटपणे धाडी टाकल्या, थेटपणे भ्रष्टाचाराचं जे काही प्रकरणं उघडकीस येत होती त्याच्यावरती तुम्ही कारवाई केली. पण हे इतकं सोपं आहे का की प्रत्येक ठिकाणी मंत्र्याने जायचं, धाडी टाकायचं? या खात्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे अशी चर्चा असते सतत. म्हणजे महसूल खात्याची मंत्री म्हणून जबाबदारी मला माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्यावर 33 महत्त्वाचे निर्णय, शासन निर्णय आम्ही केले. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचा कार्यभाराचा जो एक महत्त्वाचा विषय आहे, पारदर्शी, गतिमान आणि लोकाभिमुख सरकार. जर मला एखादी तक्रार प्राप्त होते वारंवार की या कार्यालयामध्ये लोकाला लुटलं जात आहे, माझं काम आहे त्या कार्यालयात जाऊन पाहणे. बरोबर. त्यामुळं असं कधीकधी मी मुद्रांक कार्यालय, कधी प्रांताचं कार्यालय, कधी तहसीलदार कार्यालय, कधी भूमी अभिलेख कार्यालय जात असतो. दुसरं, आज महत्त्वाचे जे या ठिकाणी आपण निर्णय घेतो आहे, शेतकऱ्याच्या शेतातला रस्ता हा चांगला करणे, त्यांच्या रस्त्याचे अतिक्रमण कमी करून देणे, शेतात बारमाही पीक घेता आलं पाहिजे. शेतात रस्ता असल्याशिवाय शेतकरी हा मजबूत होऊ शकत नाही, 2 पिकं घेऊ शकणार नाही. त्यामुळं महत्त्वाचा टास्क या सरकारने घेतला. जसं पुढच्या 5 वर्षामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्याचे रस्ते, पांदन रस्ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. आड्याची वाडी बघा तुम्ही, पुणे जिल्ह्यातली, आपण जाऊन या. तिथे शासनाच्या निर्णयाचा फायदा जनतेने घेतला. 15 पांदन रस्ते बांधले. बोरी बुजुर्ग आहे, बोरी बुद्रुक पुणे जिल्ह्यात 19 रस्ते त्यांनी शेतकऱ्याच्या शेतातले रस्ते अतिक्रमणमुक्त केले. शेतातला रस्ता असल्याशिवाय शेतकरी सुखी होऊ शकत नाही. त्याच्या शेतातला माल घरी येणार नाही. शेतकऱ्याचा मुलगा निराश काय? शेतात पाणी आहे, शेतात वीज आहे, कारण फडणवीस सरकारने मोफत वीज देण्याचा निर्णय केला, सोलर पंप दिला. पण शेतात रस्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाला वाटतं की मी शेतात जाणार नाही. तो नोकरी करायला तयार आहे, चपराशाची नोकरी मागतो, पण शेतात जात नाही, कारण तो निराश झाला आहे. राज्याला जर पुढं न्यायचं असेल तर शेतातला रस्ता करणं महत्त्वाचं आहे, आणि तो महसूल खात्याचा आहे. या राज्यात महसूल खात्याकडून शेतरस्ते तयार करणे. उद्याच्या काळामध्ये आपण आता उद्या परवा तुम्हाला एक अध्यादेश दिसेल
अध्यादेश काढतो आहे आम्ही की जी काही प्रॉपर्टी लोकांनी तुकडेबंदी कायदा असताना 1 गुंठा 2 गुंठा प्लॉट घेतला पण कायदेशीर नाही आहे, कारण तुकडेबंदी कायदा लागू आहे, तुकडा करता येत नाही 10 गुंठेपर्यंत. हो 1.5 लाख 2 लाख परिवार असे ज्यांनी तुकडा घेतला आहे, 600 फूट 500 फूट गरीब माणसांनी घर घेतलं, तो कायदेशीर नाही आहे. अध्यादेश काढतो आम्ही 15 ऑक्टोबर 15/10/2024 जे काही तुकडे झाले त्यांना मानव नियमितीकरण म्हणजे डीम रेग्युलायझेशन करतो आहे. 1 ते 2 लाख परिवारांना 1.5 लाख परिवारांना जवळपास फायदा होईल, त्यांचे घरं कायदेशीर होतील. हा एक महत्त्वाचा निर्णय महसूल खातं करत आहे. तुकडेबंदी कायदा महानगरपालिका, नगरपालिका, ग्रोथ सेंटर, महानगरपालिकेपासून RPमध्ये असलेले सेंटर, इथे इथे रहिवासी भाग दाखवला गेला आहे राज्यामध्ये, त्या सर्व भागामध्ये तुकडेबंदी कायदा आम्ही कमी करतो आहे. त्याने राज्याच्या मोठ्या प्रमाणावर जे घरं तयार झाले, प्लॉट तयार झाले, ते कायदेशीर होणार आहे. काही आपल्याला खरेदी खतं बंद आहेत, खरेदी केली लोकांनी पण ॲग्रीमेंट आहे पण खरेदी खत झालं नाही. उद्या जेवढे काही हे घरं लोकांनी अनाधिकृत घेतले त्यांचे 7/12 मिळाला पाहिजे, त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे. हा निर्णय आम्ही करतो आहे. जवळपास 34 महत्त्वाचे निर्णय महसूल खात्यात घेतो आहे. अधिकाऱ्याच्या 8 वर्षापासून प्रमोशन थांबले होते. 68 ॲडिशनल कलेक्टर आपण केले, 81 ॲडिशनल कलेक्टरच्या प्रमोशन झाले, जवळपास 150च्या वर आता डेप्युटी कलेक्टर होत आहे, 150च्या वर तहसीलदार होणार आहेत. त्यामुळं राज्यामध्ये महसूल खात्यामध्ये मागच्या 8-10 वर्षात जे काही निर्णय थांबले होते ते पूर्ण करायचा विचार आहे. 33 निर्णय आम्ही घेतले आहेत. त्या निर्णयाची प्रत तुम्हाला देऊ, वेगळ्या पद्धतीनं त्याचे ग्राफिक्स देऊ आपल्याला. शेवटी तुमच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या शेतकऱ्याला कळलं पाहिजे की राज्य आता महसूल यंत्रणा ही लोकाभिमुख झाली आहे, ती पारदर्शी झाली आहे, ती नॉन करप्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे. जिवंत 7/12 मोहीम आली. 2 लाख परिवार असे होते राज्यामध्ये ज्यामध्ये मृत 7/12 आहे, मृत व्यक्तीच्या नावाने. वारस येईल तेव्हा त्याची नोंद होईल असं नको. आमचा अधिकारी त्यांच्या घरी जाऊन आता वारसाच्या नोंदी केल्या आहे. जिवंत माणसाचे नाव 7/12 वाले असे इनिशिएटिव्ह आम्ही घेतलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान आम्ही सुरू केलं आहे. प्रत्येक 3 महिन्याला एक मंडळामध्ये अभियान होतं आहे. पुढच्या काळामध्ये आपण बघितलं असाल की विद्यार्थ्यांना लागणारं प्रमाणपत्र, डोमॅसाईल, कास्ट वगैरे जे काही शैक्षणिक दाखले, इन्कम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, स्टॅम्प पेपर फ्री केला आहे. नो स्टॅम्प, 500 रुपयाचा स्टॅम्प लागायचा, आता स्टॅम्प लागत नाही. भाऊकीची जर आपसात वाटणी करायची असेल त्याला 500 रुपयात वाटणी, रजिस्टर वाटणी. 200 रुपयात त्यांची घराची मोजणी, शेतीची मोजणी. खऱ्या अर्थाने ई स्टॅम्प म्हणजे तुम्हाला स्टॅम्प पेपर घ्यायचा आहे तर नोटरीकडे किंवा पोस्टाच्या ऑफिसमध्ये जायची गरज नाही. तुम्ही आमच्या वेबसाईटवर गेले, 500 रुपये भरले का तुम्हाला स्टॅम्प मिळतो. ई बॉन्ड, करारनामा करण्याकरता ई बॉन्ड येतो आहे. सेवा हमी कायद्याने सर्व सेवा आम्ही सेवा हमी कायद्यानुसार सर्व सेवा आम्ही आता ऑनलाईन करतो आहे. बरोबर. तुमच्या घरी तुम्हाला तुमचं इन्कम सर्टिफिकेट मिळावं. जवळपास महसूल खात्यामध्ये आम्ही हा प्रयत्न करतो आहे की 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन, म्हणजे पुणे जिल्ह्यात कुठल्याही भागातली रजिस्ट्री कुठेही करता येईल. पहिला जुन्नरला जर प्लॉट घेतला तर जुन्नरमध्ये जाऊन रजिस्ट्री करायची. हा तुम्हाला पुण्यात बसून तिथली रजिस्ट्री करता येतं, खरेदी खत करता येतं. 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन. पुढच्या काळात व्हर्टिकल 7/12 मोहीम होणार आहे. व्हर्टिकल 7/12 म्हणजे एक प्लॉटवर जो बिल्डिंग तयार झाली त्या प्रत्येकाचं प्रॉपर्टी कार्ड असलं पाहिजे. फक्त त्यांच्याकडे खरेदी खत आहे, प्रॉपर्टी कार्ड नाही आहे, ते दिलं गेलं पाहिजे. या राज्यामध्ये 7 कोटी लोकांना प्रॉपर्टी कार्ड द्यायचे. त्यामुळं महसूल खातं लोकाभिमुख करणे, पारदर्शी करणे, म्हणजे माझा दावा नाही की सारं बदलेल, भ्रष्टाचार सारा बंद होऊन जाईल, पण हा दावा आहे की पुढच्या काळामध्ये कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही अधिकाऱ्याला प्रमोशन, पोस्टिंग याकरता मंत्रालयात याची गरज पडणार नाही. मेरिटनुसार त्यांना त्यांची पोस्ट मिळेल. ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल त्याला नक्कीच सांगतो त्यांना मुख्य पदावर येता येणार नाही. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन निर्माण करण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी याला खूप सपोर्ट केला आहे. त्यांनी भ्रष्टाचारमुक्त महसूल प्रशासन याला मदत केली आहे आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो पुढच्या 5 वर्षामध्ये
शेवटी तो मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे मला किती दिवस मंत्री ठेवायचा. पण पुढच्या 5 वर्षामध्ये महसूल खात्यामध्ये आपल्याला लोकाभिमुख पारदर्शी महसूल खातं दिसेल. नक्कीच आपण बऱ्याच विषयांवरती चर्चा केली. आता मी अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येते. तो म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. काय विजन घेऊन चालली आहे भाजप? तुम्ही प्रदेशाध्यक्ष असताना अर्थात तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभराचं विजन होतं. आत्ताही महसूल मंत्री जरी असाल तरी तुम्हाला माहिती आहे भाजपचं संघटन तुम्ही इतकी वर्ष सांभाळलेलं आहे. काय भाजपचं टार्गेट असणार आहे आणि ज्या पद्धतीचं यश विधानसभेला मिळालं तो ओव्हर कॉन्फिडन्स खरंच आहे भाजपचा आत्ता, की त्याच कॉन्फिडन्सने तुम्ही जाणार आहात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भाजपा निवडणुका कधी लढवणार? ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहत नाही. जेव्हा भाजपाचा पराभव होतो तर आम्ही हरल्याच्या भूमिकेत जात नाही. त्यातून आम्ही शिकतो. पराभवातून शिकायचं आणि विजय मिळवायचा. आणि जेव्हा आम्ही जिंकतो तेव्हा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कधीच नसतो. मी आपल्याला आज दावा करून जातो आहे, महायुती 51% मतं घेऊन निवडून येईल महाराष्ट्रामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. तुम्हाला 1-2 सोडल्या जिल्हा परिषदा, तर नगरपालिका महानगरपालिका आमचा जे काही आता आमच्या रवींद्र चव्हाणजींच्या अध्यक्षतेखाली निवडणुका होत आहे. देवेंद्रजी आम्ही सर्व लोक या सिस्टीममध्ये काम करतो आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदेशी आमची चर्चा झाली, अजितदादाशी झाली आहे. 51% मताची लढाई जिंकू. विरोधी पक्ष हा खरंच हतबल आहे. मी त्या ठिकाणी अति आत्मविश्वास माझ्यामध्ये नाही आहे. पण आत्मविश्वासाने सांगतो आहे की देवेंद्र फडणवीसजीवर जनतेचा विश्वास आहे, मोदीजीवर विश्वास आहे, एकनाथजीचा पक्ष मजबूतीने काम करतो आहे, अजितदादा चांगल्या कॉन्फिडन्सनी काम करतात आहे. त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी आमचे बलस्थान आहे, ज्या ज्या ठिकाणी आमचे शक्तिस्थान आहे, त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे निवडून येऊ. आणि जनतेचा जी अपेक्षा आहे दोन्ही सरकारकडनं 2029पर्यंत, कारण देवेंद्रजींनी 2029चा महाराष्ट्र, 2035चा महाराष्ट्र, 2047चा महाराष्ट्राचं विजन तयार केलं आहे. जनतेत मांडणार आहे आम्ही. त्यामुळं मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजे मी तर हे म्हणेल की विधानसभेपेक्षाही चांगलं मतं, विधानसभेपेक्षाही चांगलं बहुमत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपाला आणि महायुतीला मिळेल. हे मी तुमच्याकडे व्हिडिओमध्ये बोलून चाललो आहे. नक्की मी स्थानिक स्वराज्य संस्था झाल्यावर पुन्हा येईल मी तेच म्हणणार आणि तुम्हाला मी आकडेवारी सांगेल की भाजपाला किती मतं मिळाले, किती % मिळाले, किती नगरसेवक आमचे निवडून आले, किती जिल्हा परिषदा आल्या, आत्ता काय स्थिती होती, आत्ता काय स्थिती आहे. ही आवश्यकता आहे काळाची. कारण महाराष्ट्र जर पुढे न्यायचं असेल, महाराष्ट्रात देशात महाराष्ट्र पुढे न्यायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेला प्रचंड मजबूती महाराष्ट्र सरकारकडून द्यायची गरज आहे. आणि एवढंच होतं फक्त. विरोधक निवडून आला आम्हाला काही फरक पडत नाही. काय फरक पडतो की जेव्हा राज्यातलं सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वेगळ्या विचाराचं सरकार आलं, समजा पुणे महानगरपालिकेत वेगळा विचार काही आला, तर महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकारने दिलेलं जे काही पाठबळ आहे त्या जनतेकरता महानगरपालिकेत, ते पाठबळ ते लोक घेणार की माहीत नाही, दुसरे आलेले. शेवटी केंद्र सरकार राज्य सरकारचा मोठा हिस्सा असतो विकासामध्ये. त्यामुळं विकासाची जर कल्पना करायची असेल, विकासाची संकल्पना करायची असेल तर सरकारसोबत जर स्थानिक स्वराज्य संस्था असल्या तर त्याचा परिणाम वेगळा असतो आणि त्याचा विकासावर परिणाम होतो. त्यामुळं जनता हुशार आहे, निवडून देईल. नक्कीच. तर आपण बऱ्याच विषयांवर चर्चा केली. स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा आरक्षणाचा मुद्दा असेल. सरांनी आता बोलबिडूसोबत बोलताना पुन्हा विश्वास व्यक्त केला की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती 51% निवडून येईल. इलेक्शन नंतर आपण पुन्हा सरांशी गप्पा मारणारच आहोत, बोलणार आहोत या सगळ्या विषयांवरती. पण आता आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आणखीन अनेक मुलाखती तुम्हाला बोलबिडूवरती पाहायला मिळणार आहेत. त्यासुद्धा मुलाखती नक्की पहा. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा. आणि अशाच मुलाखतींसाठी व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.